आहे दादाबा पांडुरंग तरखडकर आणि यांचा जन्म 1814 मध्ये मुंबई येथे झाला होता। कुठं? मुंबई शहरामध्ये यांचा जन्म झाला होता। आता यांनी जावरा नावाचं एक संस्थान होतं, तर या जावराच्या संस्थानाचा जो नवाब होता त्याचे शिक्षक म्हणून यांनी काम केलं होतं। त्याचबरोबर यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये 1840 साली असिस्टंट टीचर म्हणून सुद्धा कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं। आता 1852 मध्ये सरकारने यांची नेमणूक काय म्हणून केली, तर डेप्युटी कलेक्टर म्हणून सरकारने यांची नेमणूक केली आणि ती कोठे केली, तर ती अहमदनगर या ठिकाणी केली। तर हा आपण यांचा प्रवास बघितला की त्यांनी शिक्षक म्हणून कार्य केलं 2 ठिकाणी, जावराच्या नवाबाच्या इथं आणि त्याचबरोबर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये। पुढे जाऊन सरकार त्यांच्या कार्यामुळे खुश झालं आणि त्यांनी 1852 मध्ये त्यांची डेप्युटी कलेक्टर म्हणून अहमदनगर या ठिकाणी नियुक्ती केली। आता यांनी मुख्यतः 3 सभांची स्थापना केलेली आहे, ते परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे। आता या सभा कोणकोणत्या आहे? पहिली सभा आहे मानव धर्म सभा, दुसरी परमहंस सभा, तिसरी ज्ञानप्रसारक सभा। आता पहिली सभा जी आहे याची स्थापना त्यांनी सुरत या ठिकाणी 1944 ला केलेली आपल्याला दिसून येते आणि या सभेच्या स्थापनेत त्यांना दुर्गाराम मंचराम त्याचबरोबर दीनमणी शंकर दलपतराय या दोघांनी मदत केलेली आपल्याला दिसून येते आणि या सभेच्या प्रचारासाठी त्यांनी धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिलेला आपल्याला दिसून येतो। कोणता ग्रंथ? धर्मविवेचन। यानंतर परमहंस सभा, तर परमहंस सभेची स्थापना मुंबईत त्यांनी 1849 मध्ये आपल्याला केलेली दिसून येते आणि त्यांना कोणी मदत केली, तर त्यांचे भाऊ आत्माराम पांडुरंग तरखडकर त्याचबरोबर भाऊ दाजी लाड या दोघांनी त्यांना परमहंस सभेच्या स्थापनेत मदत केलेली दिसून येते। आणि परमहंस सभा जी होती ती एक गुप्त सभा होती, म्हणजे ती गुप्त ठिकाणी भरत होती, तिच्या सदस्यांची यादी सुद्धा गुप्तच होती आणि हिचे जे कार्य होते ते सुद्धा गुप्तपणे चालायचे। आता एक दिवस काय होतं, हिच्या सदस्यांची यादी चोरीला जाते, त्यामुळे ही सभा पुढे जाऊन बंद पडते, कारण सदस्य समजत नाही की कोण सदस्य होतं किंवा कोण नाही। आता यानंतर हिच्या प्रचारासाठी दादाबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंसिक ब्राह्मधर्म हा ग्रंथ लिहिलेला आपल्याला दिसून येतो। यानंतर ज्ञानाच्या म्हणजे शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी 1848 मध्ये ज्ञानप्रसारक सभेची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते। यांनी काही महत्वाचे ग्रंथ लिहिलेले आहे ते सुद्धा आपल्याला बघायचे आहे। पहिला ग्रंथ आहे मराठी भाषेचे व्याकरण। आता यांचं मराठी भाषेच्या व्याकरणावर खूप प्रभुत्व होतं, त्यामुळे त्यांची ओळख काय आहे, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून यांची ओळख आहे। यानंतर यशोदा पांडुरंगी त्याचबरोबर विधवा श्रमार्जन त्याचबरोबर मराठी नकाशाचे पुस्तक असे इतर पुस्तकही त्यांनी लिहिलेले आपल्याला इथे दिसून येते आणि त्यांची ओळख मी तुम्हाला पहिले सांगितली की मराठी भाषेचे पाणिनी। आता सरकारने यांना राव बहादूर ही पदवी दिलेली आपल्याला दिसून येते। कोणती पदवी? राव बहादूर। आता ही राव बहादूर पदवी का देण्यात आलेली आहे, तर यांनी भिल्लांच्या बंडाचा बिमोड अतिशय युक्तिवादाने केला होता, त्यामुळे यांना सरकारने कोणती पदवी दिली, तर राव बहादूर ही पदवी दिली। तर मित्रांनो, आपण आता आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि दादाबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल जाणून घेतलं। आता आपण पुढील समाजसुधारकाबद्दल जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो,